आपलं हिंदुत्व म्हणजे भाजपचं हिंदुत्व हे मनोवादी कधीच नव्हतं, हा अपप्रचार केला गेलेला आहे। ताई नाराज आहेत आणि ताई काम करणार नाहीत। तर पहिल्यांदा मी हे सांगते, ह्या व्यक्तीला सक्षम करण्याचं माझं कार्य आहे। भारतीय जनता पार्टी हा रहमतपूरमध्ये एकमेव पक्ष एकत्रितरित्या कमळावर लढतो आहे। आज आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही प्रेस आयोजित केलेली आहे। प्रेसला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की शहरामध्ये होऊ घातलेल्या 2025च्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी रहमतपूर शहर विरुद्ध सर्व राहिलेले पक्ष अशी ही निवडणूक होत आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टी सिंगल हँड विरुद्ध NCP, शिवसेना, काँग्रेस अशी ही निवडणूक होत आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आदरणीय श्री चित्रलेखा माने कदम ताईसाहेब ह्या भारतीय जनता पार्टी रहमतपूर शहराच्या ह्या निवडणूक पॅनलच्या पॅनल प्रमुख असतील आणि संपूर्ण निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या विचाराखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच निवडणूक ही पार पडली जाणार आहे। रहमतपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या सर्व पत्रकार बंधूंना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते। आज एक चांगला दिवस म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे ठिकठिकाणी नारळ फोडणं म्हणजेच शुभारंभ करण्याचा आजचा दिवस आम्ही योजलेला आहे। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्या रहमतपूरमध्ये राहतो त्या अनेकांना आपलं देवस्थान खंडोबाराय त्याचे आज घट बसलेले आहेत। एक शुभ दिवस म्हणून आज आम्ही एक शुभारंभ भारतीय जनता पार्टी करत आहे। मगाशीच निलेश माने यांनी सांगितलं त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा रहमतपूरमध्ये एकमेव पक्ष एकत्रितरित्या कमळावर लढतो आहे। त्याच्या विरोधामध्ये अनेक पक्ष एकत्रित येऊन लढत आहेत। ही जी आमची लढण्याची भूमिका ही जी आहे ती आपल्या सगळ्यांनी समजून घ्यावी की आज देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदीजींचं जे स्थान आहे ते सर्वमान्य आहे। नुकतीच झालेली बिहारची निवडणूक आपण सगळ्यांनी बघितली असेल, त्याच्यामधलं यश आपण पाहिलं असेल। त्यानंतर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक लागते आहे। चांगली गोष्ट आहे की तिकडं शुभारंभ झालेला आहे आणि महाराष्ट्रात देखील शुभारंभ भाजपचा चांगल्या रीतीने होणार आहे आणि यश चांगल्या रीतीने मिळणार आहे। आज ज्या वेळेला आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या विचारांनी आणि त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत, अत्यंत सक्षमतेने राज्यासाठी सगळी मंडळी ही काम करत आहेत। आज आमचं सगळ्यांचं नशीब चांगलं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र आमदार, खासदार, मंत्री हे आम्हाला भाजपचे आहेत। मागेही आम्ही आपल्याशी बोललेलो होतो, पण आता खऱ्या अर्थाने भाजप ही रहमतपूरची एकत्रित आलेली आहे हे सांगताना मला आनंद वाटतो। याच्यामध्ये बऱ्याचदा काही दिवस गेले, म्हणजे ज्यावेळेला आपण प्रेस अगोदर घेतली होती त्यानंतर मला वाटतं एक आठवडाभर मध्ये झाला, काही घडामोडी या होत असतात, काही हालचाली या होत असतात, काही जण थोडेसे इकडचे तिकडे जात असतात। या सगळा विषय होत गेला। माझ्यापर्यंत पण अनेक चर्चा आल्या होत्या म्हणून आपल्या सगळ्यांना मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की ताई नाराज आहेत आणि ताई काम करणार नाहीत। तर पहिल्यांदा मी हे सांगते की पक्षाला मानणारी एकमेव व्यक्ती आहे की कधी ज्या पक्षात आहे तो पक्ष सोडला नाही।
बाकीचे सगळे सोडून गेले तरी मी कधी पक्ष सोडला नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना माहिती होतं की ताईंची पक्षनिष्ठा आहे त्यांना खात्री होती. आणि म्हणूनच आज ही पत्रकार परिषद, कारण बऱ्याचदा काय होतं, उगीच्या उगीच खोट्या अफवा होतात आणि त्याचा विपर्यास केला जातो. त्याचा आमच्या निवडणुकीवर परिणाम होऊ नये. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय सांगू का? हे ठीक आहे, मी आज प्रदेशवर काम करते, मी आज राज्याचं काम करते. उद्या उठून मला राज्याचं काम करायला अजून चांगल्या संधी मिळतील. आणि संघटनेमध्ये काम करणं किंवा कुठल्याही पदावर काम करणं हे मी अत्यंत सक्षमतेने करते, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आज लोकसभेच्या इलेक्शनपासून कसली परिस्थिती काही असू दे, अख्खा जिल्हा मी धुंडाळून काढलेला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फक्त ह्या गोष्टींचा अपप्रचार होऊ नये त्या दृष्टीने आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. दुसरा एक विषय माहिती आहे आपल्या सगळ्यांना, मी सगळीकडे महिलांमध्ये असते. आणि ज्या वेळेला मोदीजीं फडणवीसांचं नाव घेऊन मी चालते ना, त्यावेळेला एक महिला माझ्याबरोबर असते. हे एक अत्यंत चांगलं, म्हणजे अनेक महिलांनी सांगितलं की बाकी कुठेही जाऊ देत, आम्ही मोदीजींच्या आहोत म्हणून तुमच्या आहोत. आणि त्यामुळं मला ज्या महिला भगिनींना मी गेल्या 25 वर्षापूर्वी या रहमतपूरमधून बाहेर काढलं सामाजिक कार्यामध्ये, त्या सगळ्या महिलांना ज्या वेळेला मी साथ देते आणि त्यांना सांगते की तुम्ही समर्थ व्हा, सक्षम व्हा. कारण आज बघा रहमतपूरमध्ये सगळीकडंच 50% महिला आहेत ना. आणि मग महिलांना घडवायला जर आवडणारी मी व्यक्ती असेल तर एक घराबाहेर न पडलेली व्यक्ती असू देत, पण जर त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या पार्टीला वाटते तर ह्या व्यक्तीला सक्षम करण्याचं माझं कार्य आहे. आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी मी आमच्या उद्या होणाऱ्या नगराध्यक्षाच्या बरोबर असणार आहे आणि अत्यंत चांगलं आणि प्रामाणिकपणे काम होणार आहे. माझ्याबरोबर पूर्वी काही महिला भगिनी बाहेर आल्या, त्या देखील सगळ्या वाट बघत होत्या की आपण आता कधीपासून काम करायचे. त्याला एक वेळ यायला लागते, थोडंसं एक योग यायला लागतो. असा तो योग आलेला आहे. आणि कुठंही आमच्या कुठल्याही, म्हणजे निलेश माने असू देत, आम्ही असू देत, किंवा आमच्या आमदारांचे लोक असू देत, आम्ही सगळे आमदारांचेच आहोत, आम्ही सगळे मंत्र्यांचेच आहोत. माझं हे स्पष्ट म्हणणं आहे, आता हे आमच्याकडून होणार नाही. आम्ही सगळेजणं भारतीय जनता पार्टीचे लोक आहोत. ह्या उद्देशाने आणि हे ध्येय समोर घेऊन आम्ही सगळेजण समोर जाणार आहोत. आपल्या सगळ्यांचं आजपर्यंत सहकार्य होतंच. आता आज इथे सगळे मंडळी आहेत. आज म्हणजे सगळ्यांचं नामोल्लेख करण्यापेक्षा ज्येष्ठ मंडळींचा, आज अण्णांसारखा एक ज्येष्ठ व्यक्ती आज इथं आलेले आहेत, ते कुठेतरी प्रेमाखातर आलेले आहे. आमचे दादा आहेत, आपले साहेबराव आबा आहेत, बाकीचे तर आम्ही BJPचेच आहेत. आता आप्पा असू देत, नंदू अण्णा असू देत, सचिन कुठलं का असू देत, पण आम्हाला काही माहीत नाही, सचिन आमचेच आहेत. आणि पहिल्यापासून त्यांनी जाहीर केलेलं आहे की मी सक्षमतेने इथं लढणार आहे. आणि त्यामुळं जे सगळी मंडळी आहेत, आमच्या सगळ्या मनातल्या कुणाच्याही शंका नाहीत, आपल्याही मंडळींच्या शंका नसाव्यात. आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे BJPला यश आणि यशच घेण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. धन्यवाद. विरोधकांनी तुमच्यावर आरोप केले की तुमचं हिंदुत्व हे मनुवादी हिंदुत्व आहे, त्याबाबत काय? आपलं हिंदुत्व म्हणजे भाजपचं हिंदुत्व हे मनुवादी कधीच नव्हतं. हा अपप्रचार केला गेलेला आहे. जर भाजप मनुवादी असतं तर सर्व धर्माचे लोक, सर्व महिला, सगळ्यांना एकत्र सामर्थ्य देण्याचं काम भाजपने केलं नसतं. हा अपप्रचार आहे मनुवादी आहे म्हणून.